हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा लोणावळा शहर पोलिसांनी यशस्वीरित्या पर्दाफाश केलाय. या प्रकरणी सराईत गुन्हेगारांसह 2 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या तब्बल 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2 आणि 3 मार्च रोजी दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने तातडीने तपास सुरू केला. परिसरातील विविध ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी संशयिताचा माग काढला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत 2 दुचाकी चोरट्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी मयुरेश अनंत ढेरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी घरफोडी आणि वाहन चोरीस एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीकडून चोरीच्या 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्या विविध ठिकाणाहून चोरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही कारवाई लोणावळा शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात आली आहे. या तपासात पोलीस हवालदार मयूर आबनावे, देवीदास चाकणे, शशिकांत खोपडे तसंच पोलीस कॉन्स्टेबल विनायक नेटके आणि राहुल चोरगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कारवाईमुळे लोणावळा शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामघरे यांनी दिली आहे. लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत नांगरगाव आणि खत्री पार्क अशा 2 ठिकाणाहून 2 ॲक्सेस गाड्या ज्युपिटर गाड्या चोरीला गेलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आमच्या टीममधील लोणावळा पोलीस स्टेशनच्या टीममधील मयूर आबनावे आणि राहुल चोरगे यांनी सीसीटीव्हीच्या आधारे आणि इतर गोपनीय माहितीच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्याकडून एकूण 6 गुन्हे उघड झालेले आहेत. त्यापैकी लोणावळा शहरामध्ये 3 आणि 4 तारखेला जे गुन्हा नंबर 38 आणि गुन्हा नंबर 39 असे वाहन चोरीचे जे गुन्हे दाखल झाले होते ते उघड झालेले आहेत. त्याच्यासोबतच पुणे शहरच्या हद्दीतील 4 गुन्हे आमच्या पथकांनी उघड केलेले आहेत. सध्या आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी आहे. त्या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार चाकणे हे करत आहेत आणि आम्ही यापेक्षा जास्ती अजून काही गुन्हे त्या आरोपींनी केलेले आहेत का याबाबत तपास करत आहोत. पूर्वीचे त्यातील एक आरोपी आहे मयुरेश अनंत डेरे म्हणून. त्यांनी यापूर्वी त्याच्यावर 9 गुन्हे दाखल आहेत घरफोडी आणि वाहन चोरीचे. तो अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर आम्ही इतर प्रतिबंधक कारवाईची सुद्धा तरतूद ठेवलेली आहे. सध्या आमच्याकडे दुसऱ्या गुन्ह्याचा तपासात सुद्धा त्याला वर्ग करून घेत आहोत आम्ही. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.